जयारी माऊली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यामध्ये आहे आणि या ठिकाणी वारकरी आपल्याला दर्शनासाठी येताना दिसून येत आहे। आपल्यासोबत काही सेवेकरी आहेत, ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून पालखीमध्ये सहभागी आहे? जवळजवळ 70 पासून आहे पालखीमध्ये, पालखीची सेवा 1970 पालखीचा संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचा तुम्हाला मान मिळालेला आहे, काय सांगाल याबद्दल? ज्या वेळेस आम्हाला तर काही कळत नाही, आता हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला मान आहे। 4-5 पिढ्या झालेल्या आहेत। जवळजवळ आमची सेवा जवळ भरपूर झालेली आहे आणि त्यावेळेस 350 वर्ष नारायण महाराज यांनी ज्यावेळेस हा पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही मसलेकरांनी पूर्ण जबाबदारी त्या ह्याची पालखीची सोहळ्याची घेतलेली आहे आणि जेवढी दक्षिणा येईल तेवढी त्यांच्या स्वाधीन करायची, अर्पण करायची त्यांच्या आता बँकेमध्ये, आता काळ बँकेचा आला म्हणून बँकेमध्ये त्यांच्या खात्यावर जमा करायची आणि स्वतःच्या अन्न बरोबर सामुग्री अन्नाची आणून दररोजचा स्वयंपाक करायचा। तशा काळामध्ये काड्या मुड्या जमा करून त्या मंदिरामध्ये स्वयंपाक करायचा, थोडासा काय जे होईल ते, आणि नैवेद्य दाखवायचा देवाला दररोज। हा नियम आजपर्यंत चालू आहे। कुठलं गाव तुमचं? मसलेकर, गंगा मसला, जिल्हा गंगा मसला, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, मराठवाडा। तर हे बीड जिल्ह्यातील सोळंकी कुटुंब आहे, यांना प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचा मान असतो। आपल्यासोबत आणखी काही आहेत सेवेकरी, काय सांगाल तुम्ही? जवळपास आम्ही 100-150 लोक असतो आणि जुन्या काळापासून, म्हणजे ज्यावेळेस रस्त्याची सोय नव्हती, वाहतुकीची व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, त्या काळात आमच्या पूर्वजांनी ऊन वारा पाऊस कशाची तमा न करता, महापुराची तमा न करता जी पादुकाची सेवा केली, त्याच्या मोबदल्यात आम्हाला सेवा करायला मिळाली। वास्तविक पाहता हे सगळं श्रेय आमच्या पूर्वजांचं, आमचं काहीच नाही। अशा पद्धतीने आम्ही सेवा करतो। जवळपास सगळी टीम मिळून 100-150 लोक असतो। माऊली, कसा आहे अनुभव वारीतला? चांगला, छान आहे, एकदम बेस्ट। पहिल्यापासून 35 वर्ष झाला मला वारी करतो आणि पूर्वजांनी काय केले ते आतापर्यंत आम्ही निभीत आलेलो आहोत आणि 35 वर्षापूर्वीपासून मी वारी करतो। मी पहिलं पोलीस खात्यात होतो, 1 महिना सिलेंडर घेऊन 1 महिन्याची वारी करीत होतो। अशी झाली 35 वर्षे। याच्यामध्ये किती अडचणी येतात किती नाही ह्याचं भागून घ्यायचं आमचं काम। त्याचं कोणा उजर करीत नाहीत, जेवण स्वतःचं। आणि ह्या जे देवकर आहेत यांचा आमचा पालखी हातात पडण्याचा काही संबंध येत नाही। आम्ही पैसे मोजतो, पैसे ट्रस्टीवर टाकतो आणि जिथं जेवण नाही तिथं स्वतः स्वयंपाक करणं आज बी करून खातो। आम्ही काय कोणाच्या पंक्तीला बस म्हणल्यावर कधी बसत नाहीत। वैयक्तिक आमचा अन्नदानाचा टेम्पो स्वतः आज संघ, त्याच्यामुळे आम्हाला त्याची गोडी वाटते की आपण एवढं करून बी आपल्या गावाकडे काही आपल्याला त्रास नाही लेकला व्हायला, म्हणून 1.25 महिना आम्ही वारी करतो। इथून जाणारे 28 दिवस, तिथून परत फिरणारे 11 दिवस। त्याच्यामध्ये आम्हाला काही त्रास नाही। त्यांचे जेवढे पैसे पूर्ण कार्बन कापी घेऊन सगळे जमा करतो। आता राहिला प्रश्न पादुका गावापासून, ते तर आमच्या बापाला माहीत नाही, पुढच्या आजोबाला माहीत, पण रजाकाराचा काळ होता त्या टायमापासून ही आमची वारी प्रथा आलेली आणि त्या एका गाडीमध्ये 7 लोक बसायचे ट्रकमध्ये, त्याच्यामुळे स्वयंपाक पाणी सगळं रजाकार आले त्या बंडीमध्ये त्या पादुकाला पोहायचे आणि अशी त्याने वारी सांभाळीत इथपर्यंत आले। त्याच्यामुळं ते आम्हाला त्याचं गोडी वाटली, म्हणून त्याच्या खाल्ले जे लोक आहेत ते सुद्धा ह्या वारीला खुश असतात आणि मनाभावाने सेवा करून ती आजोबा वडील यांचे सगळ्याची मान मर्यादा आतापर्यंत सांभाळायला आहे। ओके, एक छोटा अभंग बनवून दाखवा आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी। अहो इकडे या। नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी वक्षावया, काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची हे उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा
देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे बोज सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया. ओके. ओके, खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल. तर हे आहेत त्या बीड जिल्ह्यातील सोळंके परिवार, हे ज्यांना गेल्या अनेक वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मान आहे. आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.